सर्वांना जय महाराष्ट्र। मग कसं काय मीरा भाईंदरकरांना दोन्ही आमदारांनी आपल्याला 24 तास पाण्याचा वायदा केला होता, त्याप्रमाणे एप्रिल पासून त्यांनी वायदा केलेला, ठीक आहे लेट झाला, पण जुलै पासून आपल्याकडे 24 तास पाणी आपण बघतोय सगळीकडे। म्हणजे रस्त्यावर पाणी, नाल्यामध्ये पाणी, आपल्या घरात पाणी, माझ्या शाखेत पाणी, सगळीकडे पाणीच पाणी। 24 तास पाण्याचा जो वायदा केला होता जुलैमध्ये तो त्यांनी पूर्ण केलाय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, नाले सफाई नगरसेवक झाल्याच्या नंतर झाले, नाले सफाई महापौर पदावर बसल्याच्या नंतर नाले सफाई झाली, उपमहापौर पदभार घेतल्याच्या नंतर नाले सफाई झाली, आमदार 2024 मध्ये झाले, दोन्ही आमदार 2024 ला झाले, एक खासदार आहे आमच्याकडे। हे सगळं झाल्याच्या नंतर आमच्याकडे नालेसफाई झाली। आम्हाला एक मीरा भाईंदर पालिका आयुक्त जो दोन्ही आमदारांची मनं सांभाळतो, आयुक्त सुद्धा आहेत, आणि त्यांनी उभं राहून नालेसफाई केली आहे, उभं राहून सगळीकडे पाहणी केली आहे, स्वच्छतेमध्ये पहिला नंबर घेतलेला आहे मीरा भाईंदरचा। आणि असं असताना आमचं मीरा भाईंदर जलमय झाले, सगळीकडे फक्त पाणीच पाणी, जिकडे बघा तिकडे पाणी, सगळ्यांच्या घरामध्ये नाल्याचा कचरा गेलेला आहे। बरं, एसटीपी प्लांट तो विषय तर आहेच आपल्याकडे, एसटीपी प्लांट आहेत, त्यातले किती चालू आहेत आणि किती बंद आहेत, याच्यावरती मी भविष्यामध्ये विषय घेणार आणि व्हिडिओ टाकणार आहे। पण ज्या प्रकारे आमच्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये, मी तुम्हाला एक टॅक्स वाचून दाखवते, माझ्या ऑफिसचा प्रॉपर्टी टॅक्स जो आलेला आहे ना, हा मी वाचून दाखवते तुम्हाला। या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आम्हाला हाऊस टॅक्स तर आहेच, वृक्षकर सुद्धा आहे। वृक्षकर लावण्याचे पैसे देणं म्हणजे बनतं, पण इथे आमच्याकडनं वृक्ष तोडण्याचे पैसे घेतले जातात। म्हणजे जे मॅनग्रोव्ज आहेत आमच्या इथे ते तोडले जातात, विकासाच्या नावाखाली जेवढे आमच्या इकडे झाडं आहेत ती तोडली जात आहेत आणि त्याचे आम्ही पैसे देतो, ठीक आहे। बरं, आमच्याकडे काय आहे, एज्युकेशन टॅक्स आहे, शिक्षण कर, पण त्याच्यामध्ये मेन्शन आहे एज्युकेशन रेसिडेन्शियल, एज्युकेशन रेसिडेन्शियल हा शिक्षण कर आहे, आणि दुसरा एक शिक्षण कर आहे जो महानगरपालिकेचा शिक्षण कर आहे। हे दोन दोन कर कसले आहेत हे मला जरा संभ्रमात टाकते। याच्यामध्ये फायरचा ऑब्व्हियसली तो फायरचा टॅक्स असायलाच पाहिजे। याच्यामध्ये सिवेज टॅक्स पण आहे आमच्याकडे। सिवेज म्हणजे काय, मलप्रवाह, म्हणजे जे आपल्या सोसायट्यांमध्ये जे आपण सेफ्टी टँक वापरतो ना, आपल्या सोसायट्यांचं जे ड्रेनेज किंवा आपल्या टॉयलेट बाथरूमचं जे पाणी ज्या सेफ्टी टँक मध्ये जातं, त्या सेफ्टी टँक मधलं पाणी वाहून नेण्यासाठी एक वेगळं कनेक्शन असतं, ते असतं सिवेज। आणि हा सिवेज टॅक्स आमच्याकडनं गेले 12-13 वर्षापासून प्रत्येक वर्षी आमच्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये लागला जातो, पण प्रत्यक्षात आमच्याकडे सिवेजचं कनेक्शनच नाहीये, पण आम्ही भरतोय। आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय झाले, आमच्याकडे सिवेजचं कनेक्शनच नसल्यामुळे आमचा मलप्रवाह जो आहे हा पावसाच्या पाण्यामध्ये बाहेर येतो, आणि ते पाणी आमच्या घरामध्ये, आमच्या दुकानांमध्ये, हे जे सेफ्टी टँकचं पाणी आहे जे पावसाच्या पाण्यामध्ये म्हणजे पर्यायाने नाल्यांमध्ये जमा होतात, ते नाले ओव्हरफ्लो होतात आणि ते पाणी आमच्या घरांमध्ये, आमच्या दुकानांमध्ये, आमच्या गाड्यांमध्ये शिरलेले आहे। खरं तर ह्या पालिकेत बसलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे, हा आयुक्त जो बसलेला आहे त्याला लाज वाटली पाहिजे, जे महापौर आहे ज्यांना माझ्याविषयी तक्रार करायची त्यांनी करावी, ही जी महापौर आहे जिला आमच्या मीरा भाईंदरची रचना माहिती नाही त्या महापौरला सुद्धा लाज वाटली पाहिजे। उपमहापौर जो इतके दिवस जीव तोडून बोलत होता की महापौर मराठीच आहे, महाराष्ट्रात तिचा जन्म झालेला आहे, त्या उपमहापौर ध्रुव किशोर पाटीलला सुद्धा लाज वाटली पाहिजे। आणि जे भाजपचे नगरसेवक, हद्द म्हणजे तुम्ही बघा, हद्द त्यांनी अशी क्रॉस केलेली आहे, हे भाजपचे नगरसेवक स्वतः पाण्यात बसतायत, स्वतः लोकांच्या घरात तुंबलेलं पाणी दाखवतायत आणि लोकांना सांगतात की बघा महानगरपालिकेने नाली सफाईच नाही केली व्यवस्थित आणि हे पाणी भरले। मग जेव्हा महानगरपालिका हे नाले सफाई जेव्हा करत होती त्यावेळेला तुम्ही काय घरात बसून झोपा काढत होते का?
तुम्ही का नाही नगरसेवक म्हणून उभं राहून ती नालेसफाई करून घेतली? का आमच्या घरांमध्ये पाणी शिरलंय? का आमच्या दुकानांची वाट लावलंय? का आमच्या मालमत्तेचं नुकसान झालंय? 2022 नंतर तुमच्याकडे कारणं होती की नगरसेवक बसलेले नाहीयेत म्हणून असं होतंय. हे सगळं नगरसेवक आणि महापौर बसल्याच्या नंतर जर आज आमच्या घरामध्ये पाणी तुंबतंय, आम्ही आमच्या घरात अगदी टॉयलेट बाथरूमचं पाणी घुसलेलं आहे, आमच्या सामानाची वाट लागलेली आहे, आमच्या घरातल्या वस्तू खराब झालेल्या आहेत, हे कोणाच्या गैरजबाबदारपणा? आणि तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ टाकताय. थोडी जरी लाज असेल ना तर तुम्ही अकार्यक्षम नगरसेवक आहात, जे तुम्ही नालेसफाई परत करून नाही घेतली आणि त्याच पाण्यात बसून तुम्ही व्हिडिओ टाकताय. लोकांना भ्रमित करायचं काम करताय का तुम्ही? कित्येक ठिकाणी मोटर पंप लावलेले नाहीयेत, चालू नाहीये. म्हणजे आजही तुम्ही निष्क्रिय ठरलेले आहात आमच्या घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी. आम्हाला आमच्या पाण्याच्या नळातून आम्हाला घरात पाणी पाहिजे होतं, पिण्याचं पाणी पाहिजे होतं आम्हाला. ते तर तुम्ही दिलं नाही अद्याप. 3-3 दिवसानंतर तुम्ही पाणी देताय आम्हाला. पण पावसाचं पाणी आणि घाणीचं पाणी हे आमच्या घरामध्ये घुसलेलं आहे. आणि तुम्ही मीरा भाईंदरच्या विकासाची वार्ता करतात. कुठे गेला ते विकास पुरुष? कुठे गेले ते मेट्रो मॅन? विकास केला ना तुम्ही, कुठे गेले? यावेळेला काय होर्डिंग लागले तुमचे की बघा मीरा भाईंदर मध्ये आम्ही पाणी आणलेलं आहे, बघा हा विकास पुरुष आहे, याने हे मीरा भाईंदर मध्ये पाणी आणलंय. कुठे गेले ते? घ्या ना क्रेडिट. का नाही घेत? का नाही घेऊ शकत? आता गेल्या महिन्यात एका नगरसेवकाचा धोतीवाला नवरा आमच्या विभागामध्ये फिरत होता. नगरसेवकला तर काही येत नाही यांच्या बायकांना. त्यांचे नवरे फिरतात सगळीकडे, सगळ्या सोसायट्यांमध्ये मीटिंग घेतात. हा जो नगरसेविकेचा नवरा जो आमच्या विभागामध्ये फिरला पाऊस पडण्याच्या आधी, बरं तू काय सर्वेक्षण केलंय? काय माहिती मिळाली तुला? कुठे पाणी भरतंय, त्याचा निचरा कसा केला पाहिजे? टेक्निकल विषयांवरती बोलू आपण आता. पावसाच्या आधी तुम्ही फेऱ्या मारल्या ना, मग पाणी का भरलं आमच्या विभागामध्ये? म्हणून जनतेला याच्या आधी इलेक्शन मध्ये मी जीव तोडून सांगत होते, मीटर गटर वॉटर याचं नॉलेज ज्याला असेल अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या. आणि काय झालं या इलेक्शन नंतर? काय झालं? पुन्हा आपण पाण्याखाली बसलोय. आमचा रामदेव बाग, लोकांच्या घरात 6 फुटापर्यंत पाणी जाते आज पण. किती नगरसेवकांनी त्यांना जाऊन जेवण दिलंय? किती नगरसेवक त्यांच्या घरी जाऊन बसलेत? प्रत्येक पावसामध्ये त्यांना वॉशरूम मध्ये जाण्याची पण सुविधा नसते, कारण घरात एवढं पाणी भरलेलं असतं. किती नगरसेवकांनी त्यांच्या घराचे वॉशरूम त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेत? या अनुषंगाने मी सगळ्यांना, सर्वसामान्य जनतेला आव्हान करते की ज्यांच्या घरात अशी परिस्थिती आली, ज्यांच्या घरात पाणी भरले, आता तर पाऊस सुरू झालाय, ज्यांच्याकडे वॉशरूम सुद्धा उघडू शकत नाही अशी परिस्थिती आहे, त्या सगळ्यांनी त्या विभागातले जे नगरसेवक आहेत त्यांच्या घरी जाऊन वॉशरूम यूज करायचा. सरळ आहे. आमच्या मतदानावरती तुम्ही निवडून आलेले आहेत ना, तर अशा सगळ्या नागरिकांनी त्या नगरसेवकाच्या घरी जावं वॉशरूम यूज करायला. या जबाबदारी लोकांची आहे हिंमत. पण कसं आहे ना, यांचे नगरसेवक, यांचे आमदार, यांच्या नगरसेवकांचे भाऊ, यांना लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत ना त्याच्यावरती लक्ष देण्यापेक्षा हे रेप प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, पॉक्सो मध्ये अडकलेले आहेत, राजीनामा द्यायला तयार नाहीयेत, सहआरोपी करायला तयार नाहीयेत, पोलिसांवरती वेगळा प्रेशर, पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती वेगळा प्रेशर. म्हणजे आज मीरा भाईंदर, आम्हाला असं वाटलेलं इलेक्शन नंतर मीरा भाईंदर इथे काम होईल, पण झालंय काय? पालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस विभाग असेल, ही सगळी यंत्रणा हे नगरसेवक आणि हे आमदार यांच्या दंडशाहीखाली, यांच्या जबरदस्तीवरती, यांच्या म्हणण्यावरती चालणारं हे प्रशासन झालेलं आहे. तर लोकांसाठी कोण काम करणार? बरं, यांना हे काम करण्यापेक्षा, हे जे लोकांची समस्या आहे ही सुधारण्यापेक्षा, ह्यांचे लेटर, यांच्या कारवाई कशावरती होतात? जी लोक हातावरती पोट भरतात
तिकडे यांचा जास्त रस आहे. रस्ते मोकळे करते चांगली गोष्ट आहे, पण त्या रस्त्यात पाणी न भरणं ही जबाबदारी कुणाची? ते गटार चौक होणं ही जबाबदारी कुणाची आहे? तुमचे स्वतःचे कार्यकर्ते जे फेरीवाला बसवतात ती जबाबदारी कुणाची आहे? अशा सगळ्या जबाबदाऱ्या ह्या तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या आहेत. आणि कुठे गेले ते नगरसेवक आणि नगरसेवकांचे नवरे, जे बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेले नगरसेवक कुठे गेले? आता त्यांना दिसत नाही का कुठे कुठे पाणी भरलेलं आहे? यावं, या पाण्यामध्ये उतरावं. पावसाच्या आधी तुम्ही फिरले ना प्रभागांमध्ये, मग आताही फिरा, बघा लोकांच्या घरात काय परिस्थिती आहे. काय आहे ना, फक्त तुम्हाला पैसे देऊन मतदान जिंकता आलंय, प्रभागावरती काम करता नाही आलंय. पण आपली सर्वसामान्य जनता जी इतकी भोळी आहे, अजूनही तुम्हाला समजलं पाहिजे इलेक्शन हे पैशांवरती नाही तर तुमच्या मतांवरती आणि तुम्ही जो योग्य उमेदवार निवडून देता ना त्याच्यावरती मतदान चालतं. मुंबईला काय वेगळी परिस्थिती झाली, एक 60 वर्षाचा माणूस मॅनहोल मध्ये पडतो आणि कामगार त्याच्यावरती झाकण लावून चहा प्यायला उभे राहतात. मुंबईच्या महापौर समोर त्यांचाच कर्मचारी मॅनहोल मध्ये पडतो. ही परिस्थिती आहे. तर परवा मी पुण्याला गेले तेव्हा नवीन झालेला मिसिंग रोड जो आहे, मिसिंग लिंक एकदम फर्स्ट क्लास होता. पहिल्या पावसामध्ये आलेले आहेत व्हिडिओ. पहिल्या पावसात सगळीकडे खड्डे खड्डे. हे तुमची कामं आहेत गडकरी साहेब, तुमच्या विभागाची कामं आहेत. तुम्ही लोकांचा विकास करत नाहीये. एखादा रस्ता बनवता आणि त्यानुसार करोडो रुपये तुमच्या घरात जातात. तुमच्या मुलाबाळाचे तुम्ही धंदे सेट करता, हा आरोप आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून. विषय खूप मोठा आहे हा. सध्या मीरा भाईंदरवरतीच येऊया. आमचे आमदार कुठे लपले? त्यांना माहिती नाही त्यांच्या घराच्या गेटच्या बाहेर किती पाणी भरलेलं आहे, त्यांना माहिती नाही का? ज्या प्रकारे घराच्या गेटच्या बाहेरून लॅम्बोर्गिनी त्यांनी बाहेर काढले आणि फेरीवाल्यांना उडवलं, त्याच रस्त्यावरती गेटच्या बाहेर पाणी भरलेलं आहे. का नाही आमदार बाहेर आला? का नाही महापौर बाहेर आली? जिथे त्यांची शाळा आहे त्यांच्या बाहेर तर नदी झाली होती, 4-5 फूट पाणी लागलेलं. जिथे त्यांचं ऑफिस आहे कुठे गेले? कुठे लपून बसले? तेव्हा जनतेला विनंती आहे की आपण काय करतोय त्याच्यावरती आपल्या शहराची वाट लागावी किंवा ते शहर सुधारावं याच्यावरती डिपेंड आहे. तेव्हा डोळे उघडा, आजूबाजूला बघा आणि मग मतदान करा. पण आता काय आहे ना, चूक झालेली आहे सगळ्यांकडनं. फक्त पैसे घ्यायचे मतदानापुरते आणि आपल्या घरात बसायचं, एवढंच करायचंय आपल्याला. संविधानाने एवढा मोठा अधिकार आपल्याला दिलेला होता, त्याचा आपल्याला वापर करता नाही आला. बरोबर, प्रचंड चीड येते मला या विषयावर. कारण माझ्या शाखेतलं पण कितीतरी सामान हे वाया गेलेलं, कितीतरी गोष्टींची नासधूस झाली. कारण माझ्या शाखेमध्ये 3 फुटावरती पाणी होतं. माझे कितीतरी पेपर्स ते भिजलेत. आणि तर माझी शाखा आहे, सगळ्यांच्या घरांमध्ये पाणी घुसले. तुम्ही विचार करा ती माणसं कशी राहिली असते. काल इतका प्रचंड प्रमाणात पाऊस होता आणि आमच्याकडे कांदळवन तोडलेलं आहे. आमच्याकडे मोठे मोठे काय ते क्लब उभे राहिलेले आहेत आमदारांचे. बरं, पाणी जायचा सोर्स नाही आपल्याकडे, कुठून कसं पाणी जाणार आहे या विषयावरती कोणाचा अभ्यासच नाही. फक्त यांना बांधकाम करा आणि पैसा आपल्या घरात. पण अधिकारी पण असेच कसे निष्क्रिय आहेत? हे नगरसेवक तर बिनडोक आहेतच. अधिकारी तुम्ही इंजिनियर लावता ना तुमच्या नाव पुढे, का नाही मीरा भाईंदरचं त्याप्रमाणे तुम्ही मॅप बनवत? का विकास रचना बनवत नाही? डेव्हलपमेंट प्लॅन तुमचा काय आहे? कशा पद्धतीचं आहे? म्हणजे तुमच्याकडे सुद्धा कुठलं असं सोल्युशन नाही या विषयावरती? का आम्ही पाण्यात राहायचंय? मी इतक्या वर्षापासून या मीरा भाईंदर मध्ये राहते. सुनामी आला होता, सुनामी, तरी माझं घर खाडीच्या बाजूला असताना माझ्या घरात पाणी आलं नव्हतं. हे तेच मीरा भाईंदर आहे जे एका पावसामध्ये सगळीकडे पाणी भरलं. बघा कोणी कशी वाट लावलेली आहे. सगळ्यांना आठवत असेल सुनामी, जुनी जी लोक आहेत ते. त्यावेळेला मीरा भाईंदर मध्ये खाडीच्या बाजूचा आपला, खाडीच्या इथला आपला एरिया आहे, पण कुठेही पाणी भरलं नव्हतं सुनामीच्या वेळेला. आज एका पावसामध्ये ही अवस्था आहे आपली. बघा, विचार करा. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.